गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। काँग्रेस व उभाटा गटाला खिंडार, भेलोशीवरची आळी, गावातील ग्रामस्थांनी केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश। तुडील पंचायत समिती गणात कार्यसम्राट आमदार भरत शेठ गोगावले यांनी विकास कामांचा झंझावात कायम ठेवला असून आमदार भरत शेठ गोगावले यांनी तुडील पंचायत समिती गणातील गावांना विविध विकास कामांना भरघोस निधी दिलाय। 4 दिवसांपूर्वी या तुडील पंचायत समिती गणातील विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा युवासेना कोर कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्य विकास शेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते पार पडला। या विकास कामांच्या जोरावर आमदार भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली भेलोशी वरजियाळी येथील ग्रामस्थांनी काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला रामराम करीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय। या पक्षप्रवेश दरम्यान युवासेना कोर कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्य विकास शेठ गोगावले, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत, माजी पंचायत समिती उपसभापती सुहेब पाचकर, विधानसभा संघटिका प्रेरणा सावंत, विभाग प्रमुख कृष्णा सुकुम, भेलोशी वरची आळी ग्रामस्थ, महिला वर्ग मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाही, आपण जे काय पाहतोय की आज आमदार भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली आज सर्व मंडळी माझे मुंबईचे चाकरमानी असतील, इथले ग्रामस्थ असतील, त्यांनी सर्वांनी आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं विश्वास ठेवून इथले आमचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, इथले असणारे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यावरती विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। आणि प्रवेश करायचं कारण एवढंच की ते जे काय राहिलेले विकास कामापासून वंचित ते विकास कामं पूर्ण करून द्यायची जबाबदारी आमदार भरत शेठ गोगावले यांनी घेतलेली आहे। आणि आपल्याला माहिती आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये जो पक्ष प्रवेशाचा जो काय झंझावात सुरू आहे आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली, आज पण सकाळी किंजरोलीच्या लोकांचा पक्षप्रवेश झाला, आज भेलोशीचा होतोय, आता आम्ही परत वीरला चाललेलो आहे, असे बरेचसे वौरला चाललेलो आहे, असे बरेचसे पक्षप्रवेश आज शिवसेनेमध्ये होत आहेत। आणि ही विजयाची नांदी आहे, जी जनतेने दिलेला आशीर्वाद, जनतेने दिलेलं प्रेम, जे जनतेने केलेलं भरत शेठला सहकार्य आणि भरत शेठच्या माध्यमातून जे जनतेने दिलेली विकास कामं, ती विकास कामाच्या जोरावरती आमदार साहेबांच्या नेतृत्वाने स्वीकारलं आहे। त्याबद्दल मी भेलोशीचं सर्व ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एस मराठी न्यूजसाठी नितेश लोखंडे, तुडील। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।